जस्ट आता अभिच्या गावच्या घरी पोचलो आहे. तर थोड्या वेळाने तुला घर दाखवतो. आम्ही गाडी तिकडे पार्क केली. हे पूर्ण ऊसाचं शेत आहे आजूबाजूला पूर्ण. अभि आहे. आता जस्ट पोचलो, जस्ट गिअर काढलेत आम्ही विचार करतोय कुठेतरी असंच गावामध्ये जायचं. आणि इथे एक प्रॉब्लेम आहे की जुन्नर एरिया, ह्या एरियामध्ये खूप बिबटे आहेत. तर कुठचा बिबटा हा हे बघायला भेटेल काय बोलू नाही शकत, कारण की इथे खूप हल्ले झालेले आहेत माणसांवरती पण. तर मला करंटली भीती वाटते, कारण की तुम्ही गवत बघू शकता किती वाढलेलं आहे. 8 ते 10 फूटपर्यंत असू शकतं गवत मध्ये. एवढं उंच 10 फूटपेक्षा जास्त आहे, ऊस वाढलेलं आहे. तर बिबट्यांना असं एक आयडल जागा असते जिकडे थंड त्यांना उन्हापासून बचावही होतो, आणि एक लपायची जागा देखील खूप आयडियल जागा आहे बिबट्यांसाठी. तर मध्ये हे ओपन पॅचेस आहेत काही असे. तर आता बघूया, थोड्या वेळ जरा फ्रेश होऊ पटकन. आणि अभि बोलतोय कुठेतरी जाऊया. कुठे जायचा विचार चालू आहे आता, ते तुमच्यासाठी अपडेट करतो मी. तुम्हाला अभिचं घर दाखवतो. हे एंट्रन्स आहे. मारला म्हणता अभि काय बोलतो? क्लास घर आहे. थँक्यू सर. महाराजांचा फोटो, किचन आहे, हा देवार आहे. तर आता मी वरती चाललोय पायऱ्यांवरून. हा झुंबर आहे, खूप सुंदर हा झुंबर आहे. जेव्हा एंट्री मारतो तेव्हा भारी वाटतं बघायला. हे काही अजून बेडरूम्स आहेत. वरती टेरेसवर जाण्याची जागा आहे. ही एक छोटी बॅल्कनी आहे वरतून. छोटी बघायला गेली तर खूप मोठी आहे. आणि सातलं व्ह्यू मस्तच आहे. आहे ते कुठचा तरी टोल नाका दिसतोय त्याच्यात ते बघायला गेला. प्रसाद इकडून व्हिडिओ कॉल केला वाटतं घरी. आता आम्ही टेरेसवर चाललो आहे मोस्टली. वाव, जिम रूम भाई. इथे पण एक झोपाळा आपण बघू शकता. मस्त स्पेस, खूप स्पेस आहे. अभि नंतर ब्लूप्रिंट आहे रे मला. इकडे शेवटचा 5वा रूम आहे. हे शपथ, दरवाजे पे दरवाजा. ओ इथून एंट्री आहे. इथून पण ऍक्सेस करू शकतो. साला इथे झोपायला मजा वेगळी असेल. म्हणजे आंब्याचं झाड आहे, खूप गोड आंबे जास्त नाही आहे, कारण त्याचं खूप वय झाले. पण जेवढे पण थोडेफार येतात ना खूप गोड असतात. ते दिसतात का? ते काय ते आंबे ते जेव्हा पडतं ना खाली ते कल्लीसारखंच दिसतं, पण तो आंबा असतो. अच्छा, कलर नाही. हे पूर्ण मला दाखवतो. झाडे कसा बोलतो. हे शेत आहे पूर्ण पाठी ऊसाचं. टेरेस आहे. घराचा टेरेस आहे. केवढा मोठा तुम्ही बघू शकता. टेरेसच्या वरती देखील काही टेरेस दिसतंय मला. हे बघा. तर
कळमजाई देवीचं मंदिर आम्ही वरती आलोय. पूर्ण बाईक राहते, पूर्ण बाईक टॉप सगळ्यात टॉपच्या जागेवरती, सगळ्यात उंच जागा आहे. आत्ता जायचं थोड्या वेळाने काय तर तिकडून जाम भारी व्ह्यू येतो. तर आता वेदर तुम्हाला दाखवतो ते उंच जागा. तर हे इथे टेरेस तुम्ही बघितलंय. त्याच्यानंतर अजून एक टेरेस आहे इकडे. त्याच्यानंतर टाकी आहे. सगळ्यात उंच पॉईंट आहे हा घराचा. आणि तुम्ही व्ह्यू बघा गाईस. वाव, अख्खं गाव दिसतं इकडे. असा व्ह्यू खूप मेस्मरायझिंग असतो डोळ्यांसाठी देखील. आणि हे शेजारचे काही आहेत घरं. हे 4 घर आहेत तुम्ही बघू शकता. सगळे सेम डिझाईनचे, सेम टाईपचे, सेम कलर असे एकदम डिट्टो सेम टू सेम दिसणारी घरं 4 बांधलेली आहेत. आणि आम्ही गाडी तिकडे लावलेत आमची. कोकाटे पवार सगळे त्या साईड. तर आम्ही फाटामध्ये वडगाव गावात एक देवी मंदिर आहे, कळमजाई मंदिर. तर आम्ही अरे सगळे एकत्र बोलतात, जमतच नाही ब्लॉग करायला. काय करू? अभिराज आणि चिन्मयचा पण ब्लॉग चालू आहे. तर एकमेकांचे आवाज एका टायमिंगला. तर हे मंदिर आहे ना, या गावात सगळ्यात उंच या ठिकाणी आहे. तर इकडून जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला दाखवतो तो व्ह्यू. हा आहे तो व्ह्यू. पूर्ण सिटी लांब लांबपर्यंत दिसते. मंदिर आहे. हा आहे तो मंदिर. आणि इकडे एक छोटं शंकराचं मंदिर आहे. आणि बाहेर नंदीसुद्धा आहे. आणि ह्या पायऱ्या आहेत अख्ख्या. मस्त व्ह्यू आहे इकडून. एकदा तरी इथे तुम्ही येऊन जा. थोडा हायवेपासून रस्ता आत आहे, पण एक चांगला रस्ता आहे. एक असा खड्यांचा रस्ता नाही किंवा खराब कच्चा रस्ता नाही आहे, चांगला डांबराचा रस्ता आहे. तर तुम्ही येऊन जाऊ शकता इकडे इझिली.